12वी पर्यंत शिक्षण आणि 1 एकर शेती असलेल्या सोमेश्वर लवांडे या शेतकऱ्याने 9 वर्षांच्या कष्टानंतर चारा उद्योगात गगनभरारी घेतली। इतकंच नव्हे तर इतर शेतकऱ्यांना देखील शाश्वत उत्पन्न मिळवून दिले। अहमदनगरमधल्या नेवासा तालुक्यातल्या फतेपूर गावातल्या सोमेश्वर यांनी 9 वर्ष चारा पिकांवर संशोधन केलं। नमस्कार, मी राहुल लेट्सअप मराठीमध्ये आपलं स्वागत करतो। आज आपण जाणून घेणार आहोत अहमदनगरमधील एका शेतकऱ्याची कहाणी। अहमदनगरमधील एका शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये विदेशी चारा पिकवला आहे। होय, हे खरं आहे, विदेशी चारा। अहमदनगरमधील सोमेश्वर लवांडे यांनी आपल्या शेतामध्ये विदेशी चारा पिकवून अक्षरशः लाखोचे उत्पादन मिळवले आहे। चला तर याविषयी सविस्तर जाणून घेऊया। शिक्षण सोडल्याच्या नंतर काय बिझनेस करावा, काय धंदा करावा असा प्रत्येक माणसाच्या डोक्यात विचार येत असतो। तर मग मी गेल्या 7 ते 8 वर्षापासून जे पशुपालन असतात, डेअरी फार्मिंग असतात, यासाठी काहीतरी नवनवीन चारा लावायचा होतो, चारा विकसित करायचा। त्या अनुषंगाने मी गेल्या 7 ते 8 वर्षापासून काम करत होतो। इंडोनेशियामधील विकसित बाहुबली नेपियर या चारा पिकाचं उत्पादन घेऊन लाखोंचा नफा त्यांनी कमावला। सध्या सोमेश्वर यांच्याकडे थायलंड, ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, बांगलादेश या देशातील चारा पिकांच्या वेगवेगळ्या 11 जाती उपलब्ध आहेत। गिन्नी गवत, नेपियर घास म्हणतो, ते घासाच्या भरपूर वेगवेगळ्या प्रकारे नवनवीन व्हरायट्या लावण्याचा प्रयत्न केला, पण त्या पण सक्सेस होत नसं। मग गेल्या 2-3 वर्षानंतर मग मी बाहेर देशामधून नवनवीन जाती आणण्याचं ठरवलं। मग ते नेटमधून त्याची माहिती गोळा केली, सर्व माहिती काढली। मग मी सुरुवातीला इंडोनेशियामधून काही प्रमाणात ते बियाणं बोलवलं। त्याच्यानंतर मग ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, थायलंड अशा भरपूर वेगवेगळ्या देशामधून नेपियर गवताच्या वेगवेगळ्या जाती बोलावल्या। आणि एकच एकर क्षेत्र असताना मी 1 एकर क्षेत्रामध्ये थोड्या प्रमाणात त्या जाती वेगवेगळ्या प्रकारे लावल्या। विशेष म्हणजे या 11 जाती अवघ्या 1 एकरमध्ये विकसित झाल्यात। अनेक अडथळ्यांवर मात करत यशस्वी झालेल्या या प्रयोगातून लॉकडाऊनमध्ये 15 लाखांची उलाढाल झाली। अनेक शेतकरी सोमेश्वर यांच्याकडे बियाणं खरेदी करण्यासाठी संपर्क साधतायत।